Hello everyone, this is a third example which is solved by using laws of probability. Probability that A winning the race is 1 divided by 5 and probability that B winning the race is 1 divided by 4. Find the probability that at least one will win the race and B neither will win the race. क्वेश्चनचा अर्थ काय बघा की ए हा व्यक्ती आहे की तो एखादं रेस जिंकू शकतो याची प्रोबॅबिलिटी आहे 1 डिवाइड बाय 5. म्हणजे काय तर 5 शर्यती लावल्या तर त्याच्यामध्ये एक शर्यत तो जिंकतो किंवा हे जर नाही तुम्हाला लक्षात आलं तर याचं कन्वर्जन तुम्ही पॉईंटमध्ये करून घ्या. म्हणजे काय येणार याचं 0.28 अँड लाईकवाईज प्रोबॅबिलिटी दॅट बी विनिंग द रेस इज 1 डिवाइड बाय 4. म्हणजे काय येणार 0.25. Then find the probability that at least one will win the race and neither will win the race. at least one साठी कोणता रूल आहे माहिती आहे तुम्हाला. at least one साठी ॲडिशन लॉ वापरायचं आहे. neither will win त्यासाठी नोटेशन तुम्हाला यूज करून ते फाइंड करावं लागेल. आता याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू दिलेत ते बघा. प्रॉब्लेम ऑफ ए 1 डिवाइड बाय 5 याचा अर्थ 0.2. आता आपण पाहिलेच. याचा अर्थ ए हा रेस जिंकू शकतो याची प्रोबॅबिलिटी आहे 0.2. याचा अर्थ तो जिंकू शकत नाही म्हणजे 8 बार होईल. किती असेल 0.8 असेल. त्याचप्रमाणे काय दिले बघा प्रोबॅबिलिटी ऑफ बी म्हणजे बी एखादी रेस जिंकू शकतो याची प्रोबॅबिलिटी आहे 0.25 म्हणजे 1/4. तर तो जिंकू शकत नाही म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार ऑफ कॉम्प्लिमेंटरी इव्हेंट ऑफ बी काय असेल 0.75 असेल. मग त्याच्यावरून फर्स्ट एक्झाम्पल बघा. ॲटलिस्ट वन असेल तर कोणता रूल माहिती आहे तुम्हाला. प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट वन विल विन द रेस. याचा ॲटलिस्ट वन याचा अर्थ ॲडिशन लॉ आहे. ॲडिशन लॉचा फॉर्म्युला आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होतं बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटू बी. ए इंटू बी काय झालं कारण इव्हेंट इंडिपेंडंट आहे. म्हणजे काय एनी शर्यत जिंकणं आणि बीनी शर्यत जिंकणं हे एकमेकांशी इंडिपेंडंट आहे. म्हणजे काय समजा ए आणि बी सोबत आणखी 10 व्यक्ती आहेत. टोटल किती झाले 12 व्यक्ती झाले. मग 12मध्ये एनी शर्यत जिंकलेला असेल एखादी तर दुसरी त्यांच्यामध्येच लावली शर्यत तर पुन्हा ए जिंकेल असं नाही किंवा बीच जिंकेल असं नाही. याच्यापैकी 10पैकी पुन्हा कोणीतरी जिंकू शकतं. त्यामुळे हे सगळे इंडिपेंडंट आहेत. एने जिंकला आहे म्हणून याच्यामध्ये दुसरं रेस बीने जिंकेल असं काही रूल नाही आहे. त्यामुळे आपण इंडिपेंडंट केसेस असल्यामुळे त्याचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. मग आता याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ ए काय आहे 0.2. प्रोबॅबिलिटी ऑफ बी 0.25 मायनस 0.2 इंटू 0.25 करा 0.45 मायनस यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल 0.05 येईल. कॅल्क्युलेटर यूज करा. याचा अर्थ ॲटलिस्ट वनची प्रोबॅबिलिटी काय असेल 0.4 असेल. आता सेकंड काय बघा प्रोबॅबिलिटी दॅट नायदर विल विन द रेस. म्हणजे कोणीही शर्यत जिंकलं नसलं पाहिजे. म्हणजे कोणीही शर्यत जिंकणार नाही याची प्रोबॅबिलिटी शोधायची आहे. याचा अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटू इंटरसेक्शन बी बार असेल. याचं मल्टिप्लिकेशन करा कारण ती इंडिपेंडंट आहे तुम्हाला लक्षात येऊ शकेल. आता ए बारची व्हॅल्यू पुढे दिली बघा तर या ठिकाणी तुम्ही शोधलेली आहे ती 0.8 आणि बी बार हा तुम्ही शोधलेला आहे 0.75. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 0.6 ही प्रोबॅबिलिटी येईल. याचा अर्थ या ठिकाणी 0.6 इतकी प्रोबॅबिलिटी आहे की त्याच्यामध्ये कोणीही शर्यत जिंकू शकत नाही. आणि 0.4 ही प्रोबॅबिलिटी आहे की त्याच्यामध्ये ॲटलिस्ट वन कोणीतरी एक तरी शर्यत जिंकू शकतो अशी प्रोबॅबिलिटी आहे. ओके. आता क्वेश्चन नंबर 4 बघा. प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट ए कॅन सॉल्व अ प्रॉब्लेम इज 3/4. म्हणजे जर एखाद्या स्टुडंटला या स्टुडंटला 4 प्रॉब्लेम जर सॉल्व करायला दिले तर त्यातले 3 तो सॉल्व करतो असा त्याचा अर्थ आहे. अँड दॅट ऑफ स्टुडंट बी कॅन सॉल्व इट इज 2/5. म्हणजे बी या विद्यार्थ्याला 5 प्रॉब्लेम जर सोडवायला दिले
तर त्यातले 2 तो प्रॉब्लेम सॉल्व करतो. इफ बोथ ट्राय इंडिपेंडेंटली फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट, पहिली प्रोबॅबिलिटी कशी शोधायची बघा, द प्रॉब्लेम विल बी सॉल्व अँड प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम विल नॉट बी सॉल्व. ओके, आता क्वेश्चनचा अर्थ मला काय आहे तो बघूया आपण. आता याच्यामध्ये व्हॅल्यू ज्या दिल्यात ते पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. प्रोबॅबिलिटी ऑफ ए 3/4 याचा अर्थ 0.75, याचा अर्थ ए डॅश काय येणार तर 0.25 येणार, म्हणजे 1 - 0.75 करा तर 0.25 हे आन्सर येईल. तर त्याच्यानंतर बघा प्रोबॅबिलिटी ऑफ बी 2/5 याचा अर्थ 0.4, याचा अर्थ प्रोबॅबिलिटी ऑफ बी डॅश काय ना 0.6. आता या प्रत्येक नोटेशनचा अर्थ तुम्हाला माहीत आहे. आता बघा फर्स्ट एक्झाम्पल आहे, प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम विल बी सॉल्व. म्हणजे एखादा प्रॉब्लेम या दोघांना जरी सॉल्व करायला दिला तर तो प्रॉब्लेम सॉल्व होईल याची प्रोबॅबिलिटी शोधायची. मग प्रॉब्लेम कधी सॉल्व होईल, द प्रॉब्लेम विल बी सॉल्व दॅट इज प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट वन ऑफ देम विल सॉल्व अ प्रॉब्लेम. म्हणजे त्यातल्या कोणीतरी एकाने तरी तो प्रॉब्लेम सॉल्व केला पाहिजे तर तो प्रॉब्लेम सॉल्व होईल. बरोबर. मग आता ॲटलिस्ट 1 असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए युनियन बी म्हणजे ॲडिशन लॉ तुम्हाला यूज करता येऊ शकतो. तर ॲडिशन लॉ प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस बी मायनस याचं मल्टिप्लिकेशन करा कारण इंडिपेंडंट आहेत. ए स्टुडंट एनी प्रॉब्लेम सॉल्व करणे आणि बीनी सॉल्व करणे हे इंडिपेंडंट केस आहेत, त्यामुळे मल्टिप्लिकेशन करा. 0.75 बीची प्रोबॅबिलिटी काय 0.4, याचं मल्टिप्लिकेशन करा. यांचे सम बघा 1.15 येईल, याचं मल्टिप्लिकेशन कॅल्क्युलेटर यूज करा 0.3 येईल. मग त्याची प्रोबॅबिलिटी काय येईल 0.85. दॅट इज 0.85 प्रोबॅबिलिटी दॅट ॲटलिस्ट वन ऑफ देम विल सॉल्व अ प्रॉब्लेम. आता बी काय आहे बघा प्रॉब्लेम, प्रोबॅबिलिटी दॅट प्रॉब्लेम विल नॉट बी सॉल्व. म्हणजे आता प्रॉब्लेम तो सॉल्व होणार नाही याची प्रोबॅबिलिटी शोधायची. याचा अर्थ काय, दॅट इज प्रोबॅबिलिटी दॅट नन ऑफ देम विल सॉल्व अ प्रॉब्लेम. म्हणजे कोणीही सॉल्व केला नसला पाहिजे. मग नन ऑफ देम याचा अर्थ आपल्याला माहीत आहे प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी बार असेल. ओके सॉरी, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटरसेक्शन बी बार असेल. मग याच्यामध्ये काय होईल बघा, प्रोबॅबिलिटी ऑफ ए बार इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ बी बार, इंडिपेंडंट इव्हेंट्स असल्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन करू शकता. मग ए बारची प्रोबॅबिलिटी काय दिली 0.25, बी बार काय दिले 0.6, त्यामुळे त्यांचं मल्टिप्लिकेशन करा 0.15. ओके.